ठाकरेंच्या शिवसेनेची आता दिल्लीतून पत्रकार परिषद सुरू आहे. आपण थेट जाऊयात. जे कोणी जिंकले आहेत त्याच्यात मोठा हात हा निवडणूक आयोगाचा आहे आणि निवडणूक आयोगाचं अभिनंदन करताना त्यांचे आभार मानताना भाजपच्या वतीने आम्ही हीच चर्चा करतोय की जे इलेक्शन फ्रॉड झाले, जो वोटर फ्रॉड झालाय, जो आपल्यालाही दिसतोय, आम्हालाही दिसतोय, हे लोकांसमोर आणणं आता गरजेचं आहे, ठळकपणे जगासमोर आणणं गरजेचं आहे. आणि आपल्या देशात फ्री अँड फेअर इलेक्शन्स होत आहेत का, निवडणूक आयोगाने द्यावं. तर मोर्चा बांधणी तर सुरू आहेच. अर्थात जे कोणी म्हणजे सत्ताधारी पक्षही राज्यातले, त्यांचं म्हणणं एकच आहे की ही सगळी जी यंत्रणा, ही जी प्रोसेस आहे, ही फ्री अँड फेअर आता वाटत नाहीये. म्हणजे यापुढची लढाई तुमची भाजपसोबतच इलेक्शन कमिशनच्या विरोधात देखील असेल, त्याच्यामध्ये पारदर्शकता. दोघांमध्ये फरक आहे का? आदित्यजी, तुम्ही तुमच्या काही वैयक्तिक समारंभासाठी आला होता दिल्लीच्या जवळ असं समजलं होतं? वैयक्तिक कुठं? फक्त राजकीय भेटी आज? आता हे राजकारण किंवा वैयक्तिक दोन्ही म्हणू शकतं ना. आता वैयक्तिक मैत्री आहेच या लोकांबरोबर, पण महत्वाची गोष्ट म्हणजे कर्टसी कॉल म्हणून दोघांनी भेटणं गरजेचं होतं. आम्ही अनेक दिवस अशी भेटघाट झाली नव्हती, फोनवर बोलणं चालतं, तर म्हणून त्यांना भेटायला आलो. शरद पवारांना भेटणार आहात? संदर्भामध्ये तुमचं एकमत आहे का? शरद पवारांच्या पार्टीचं वेगळं मत आहे, तुमचं एकमत? बघा, तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू, ईव्हीएम बद्दल अनेक पक्षांचे वेगळी मतं असतात. आमचं मत एक ठामपणे राहिलेलं आहे, जिंकलो आणि हरलो तरी, की ईव्हीएम मध्ये निवडणूक आयोगाने अजून एक स्पष्टता द्यावी की माझं मत जे आहे ते नक्की कुठे जातंय हे मला अजूनही कळत नाहीये. अनेक आमच्या उमेदवारांनी जे पडले किंवा ज्यांना पाडलं गेलं निवडणूक आयोगाकडून, रिकाउंटसाठी मागितलं होतं, ते रिकाउंट दिलं नाही, त्यांना सांगितलं मॉक पोल घ्या. अनेक लोकांनी हा पण प्रयत्न केला की ह्याच्यात पुढे काही केस होते का. आता 1-2 लोक आमचे गेलेत कोर्टामध्ये. पण ईव्हीएम बद्दल थोडी अजून क्लॅरिटी येणं गरजेचं आहे. जे व्हीव्हीपॅटचे क्रॉस चेकिंग होतं, व्हीव्हीपॅटमध्ये देखील चिठ्ठी बाहेर तर येत नाही, ती खरोखर खालती पडते का, ते काळे काचेतून दिसतंय काय, तिथे लाईट येतो आणि जातो, ते आपल्याला कधी तिकडचं चिन्ह दिसतं, मशाल असेल, जे काय असेल, कमळ असेल. पण ती एक गोष्ट झाली, ईव्हीएम ही एक टेक्निकल गोष्ट झाली. त्याच सोबत दुसरी गोष्ट जी महाराष्ट्रामध्ये आपण पाहायला बघतो ना, आपल्याला दिसतंय की 47 लाख मतदार जे वाढवलेले आहेत आणि साधारणपणे 76 लाख मतदार जे शेवटच्या तासात वाढलेले आहेत, ह्याच्याबद्दल निवडणूक आयोगाने कुठेही क्लॅरिटी दिली नाही. दिलेलं आहे त्याचं निवडणूक आयोगाने मध्यंतरी, आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये पण सांगितलं. समाधानी आहात का? मला सांगा, उत्तर दिलं असेल तर आम्हाला व्हिडिओ फुटेज दाखवा ना. तुम्हाला शेवटच्या तासानंतर मतदान करायचं असेल तर टोकन द्यायला लागतं. टोकन दाखवा ना आम्हाला किती लोकांनी मतदान केलंय. असेल ना, चला आम्ही मान्य करतो, टोकन दाखवा, फुटेज दाखवा. दिल्ली दौरा हा ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आहे. तुम्ही फोडताय का कोणाला? ऑपरेशन टायगर म्हणजे हे कोणाला फोडतात का? जे स्नेहभोजन होतं सर, त्याला तुमच्या पक्षाचे 3 खासदार उपस्थित. बघा, तुम्हाला एक सांगू, अनेक आता आज खासदार मला पण नंतर भेटणार आहेत. इथे दिल्लीमध्ये आपण वातावरण पाहता तसंच नागपूरचं देखील वातावरण असतं. अधिवेशन असताना लोक एकमेकांना भेटतात आणि कोण कोणाला भेटायचं हे त्यांनी ठरवायचं आहे. पण एक तुम्हाला सांगतो, स्पष्टपणे सांगतो की महाराष्ट्रामध्ये सरकार आता बहुमताचं निवडणूक आयोगाचं बसलेलं आहे. त्याच्यात भाजप एक घटक पक्ष आहे, मग मिंदे गट आहे आणि एक फुटलेली राष्ट्रवादी आहे. ह्या तिन्ही पक्षांनी फोडाफोडीच्या पुढे जाऊन, ठीक आहे, तुम्ही जेवढा आमचा पक्ष फोडायचा ना फोडा, ज्यांना घ्यायचे भ्रष्ट असतील घ्या, ज्यांच्यावर डाग असतील, आम्ही बोलत नाही डाग अच्छे आहेत, भाजप बोलतं डाग अच्छे, पण घ्यायचं असेल घ्या. हे सगळं झाल्यानंतर जनतेचे प्रश्न जे आहेत आणि तुमच्या जाहीरनाम्यात जे प्रश्न होते किंवा मांडलेले विषय होते त्याच्यावर कधी काम करायला लागणार आहे? गेले तुम्ही 3 महिन्यातलं जे काही महाराष्ट्रातलं चित्र आहे बघा, कशावरनं वाद चाललेत. पहिलं मुख्यमंत्री कोण होणार, त्याच्यावरनं 10-15 दिवस काढले होते. ती शपथविधी झाल्यानंतर विस्तार कधी होणार, त्याच्यात कोण मंत्री बनणार, जॅकेट कोणी शिवलेत कोणी नाही शिवलेत, त्याच्यावरनं वाद होता. विधानसभा निवडणुकीतील घोटाळे आता समोर आणणार. यावेळी आता आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू आहे. ईव्हीएम वरून आता या ठिकाणी पुन्हा एकदा आरोप केला जातोय. विधानसभा निवडणुकीतील घोटाळे आपण समोर आणणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर राहुल गांधी आणि केजरीवाल यांची ही सदिच्छा भेट घेतल्याचंही त्यांनी म्हटलंय. ईव्हीएम बाबत निवडणूक आयोगानं आपल्याला स्पष्टता द्यावी असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटलेलं आहे. तर विधानसभा निवडणुकीतील घोटाळे आपण समोर आणणार असल्याचं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले. टोकन दाखवा किती लोकांनी मतदान केलंय अशी मागणी आता आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात येते. मतदानात झालेला फ्रॉड लोकांसमोर आणायला हवा
असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. तर महाराष्ट्रात 47 लाख मतदार वाढले आहेत. त्याची संख्या निवडणूक आयोगाने आपल्याला सांगावी. स्पष्टता ईव्हीएम बाबत आपल्याला निवडणूक आयोगाने द्यावी अशी मागणी आता आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तर मतदानात झालेला फ्रॉड हा लोकांसमोर आणायला हवा असंही ते म्हणाले. टोकन दाखवा किती लोकांनी मतदान केलंय या संदर्भात स्पष्टता निवडणूक आयोगाने द्यावी, माहिती द्यावी असं आदित्य ठाकरे हे बोलत होते. महाराष्ट्रात 47 लाख मतदार वाढलेले आहेत. आदित्य ठाकरे हे दिल्लीमध्ये आहेत, दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते अनेक आपल्या इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत भेटीगाठी करतात. राहुल गांधी आणि केजरीवाल यांच्यासोबत त्यांची सदिच्छा भेट झाल्याचं त्यांनी म्हटलंय. तर आता पत्रकार परिषद घेत ते आता निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारतायत. बाकी भरत आहे हे कुठचं ऑपरेशन? बघा, हे जे पळून जातात ना, हे जय महाराष्ट्र, हे जय गुजरात वगैरे करतात, जय भाजप करतात, जय महाराष्ट्र करत नाहीत. कारण जो व्यक्ती घाबरून, केसेस ना घाबरून, भ्रष्ट असल्यामुळे पळून जातो, पैशाच्या स्वार्थासाठी असेल किंवा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी असेल पळून जातो ना, तो जय महाराष्ट्र कधी बोलू नाही शकत. नाही हो, काल तुम्हाला सांगतो आमच्या भेटी मुंबईत होत असतात, त्यांच्या घरी पण आम्ही जाऊन भेटून आलो. पण मुंबईमध्ये नाही, तुम्ही थांबा, तुम्ही करतो. अरे तुमच्यामध्ये वाद नको. ऐका, एक तर फार थोडे आहात तुम्ही इथे. ऐका सुनिए, मैं हिंदी में करता हूँ. आम्ही मुंबईत पवार साहेबांना मागच्याच महिन्यात जाऊन भेट झाली आमची. आता काल 1-2 झाले आमच्या. तुमचा विषय होता. राऊत साहेबांनी कालची भूमिका मांडली, त्या तीच भूमिका आजही तुमच्या पक्षाची आहे का शरद पवार यांच्या बाबतीत? कोणी सांगितले का की तुम्ही भूमिका अधिकृत नाहीये? नाही, तुम्ही त्याच्यावर पवार यांनी नाराजगी व्यक्त केली आहे. कुठे ना कुठे अमोल कोल्हे असतील किंवा त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडून नाराजगी सांगितलं, जेव्हा तुमच्या पक्षातले लोक महायुतीच्या दुसऱ्या नेत्यांना भेटतात, जसं नागपूरमध्ये फडणवीसांना पण भेटले, तेव्हा कोणी तिकडून कोणी नाराजगी बघा, ह्याच्यात तुम्हाला एक सांगतो, आम्ही जेव्हा भेटलेलो आहे तेव्हा स्पष्टपणे आम्ही कशासाठी गेलो आहे हे आम्ही जाहीर केलेलं आहे. जी कामं आहेत ती तिथे नेलेली आहेत, आपल्यासमोर तीच आणलेली आहेत. कधी त्यांचं कौतुक केलं नाही महाराष्ट्रात पडझड करण्यासाठी, कधी महाराष्ट्र लुटण्यासाठी कौतुक केलं नाहीये, कधी महाराष्ट्रात विकासाला दूर करण्यासाठी कौतुक केलं नाही, महाराष्ट्र लुटण्याचं कौतुक केलं नाहीये. जे महाराष्ट्राला लुटतात, जे महाराष्ट्रात सरकारची चोरी करतात, पक्षांची चोरी करतात, पक्ष फोडतात, मग त्यांचा परिवार फोडतात, त्यांचं कौतुक आमच्याकडून कधी होणार नाही, ॲज प्रिन्सिपल म्हणून होणार नाही. सोबत आहेत सगळे. सगळे खासदार आहेत. तुम्हाला प्रश्न आहे, आता 1 वाजता येतील सगळे. 1:30 वाजता आमची स्नेहभोजन. तुम्हाला प्रश्न आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी तुमच्यावर टीका केली आणि तुम्ही त्याला आता उत्तर पण दिलेलं आहे. एक लक्षात घ्या, आजची पत्रकार परिषद सन्माननीय आदित्य ठाकरे यांची आहे. आपण त्यांना प्रश्न विचारा. मी काल बोललेलो आहे, महाराज ज्योतिरादित्य ते आज आदित्य बरोबर आहेत, ज्योतिरादित्य नंतर उत्तर देतील. बरं का? त्यांना इतकंच म्हणेन की त्यांनी महाराष्ट्राचा शौर्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे. महादजी शिंदे हे वीर होते. त्यांनी दिल्ली पुढे कधी लोटांगणं घातली नाही आणि दिल्ली समोर महाराष्ट्र कधी झुकवला नाही. लहान मुलांच्या ताटातून अन्न काढत असाल तर कसलं ऑपरेशन, असा सवाल या ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी विचारत टोला लगावलाय. ठाकरे गटाची पत्रकार परिषद सुरू आहे. संजय राऊत बोलत होते. शिंदेच्या नावानं पुरस्कार द्या, आमचं काही म्हणणं नाही. चला, धन्यवाद. अरे सोडून द्या, सोडून द्या. आप हिंदी में शुरू करें. केजरीवाल जी से मिलना है, क्या मुख्य बातचीत और दिल्ली आने का कारण? फ्यूचर ऑफ इंडिया अलायंस. कल राहुल जी से कल देर रात को मुलाकात हुई, आज अरविंद जी से मुलाकात हो रही है. इसका तात्पर्य यही है कि जो भविष्य है हमारे देश का आज भी एक कोहरे में है, एक धुंधला हुआ है. क्योंकि अगर आप देखें तो पूरे देश में हर कोई चुनाव जो होता है, वोटर फ्रॉड और ईवीएम फ्रॉड, ये दोनों अगर सिस्टम्स अगर आप देखें तो हमें पता नहीं चलता कि हमारा वोट जा रहा है कहाँ. फ्री एंड फेयर इलेक्शंस क्या हमारे देश में हो रहे हैं, क्या चुनाव हमारे फ्री एंड फेयर है, ये पूछने का आज वक्त आ गया है. और हम प्रिटेंड कर रहे हैं, हम एक बर्ताव कर रहे हैं ऐसे कि हम डेमोक्रेसी में हैं, लेकिन शायद हमारी डेमोक्रेसी अब नहीं रही है. ये जो प्रिटेंशियस डेमोक्रेसी है उसे दूर करने के लिए हर एक पक्ष को साथ में आना होगा. कर्टसी में विजिट तो थी, कल राहुल जी के साथ थी, आज अरविंद जी
मैप तय करेंगे। कर्टसी विजिट्स में जो भी इलेक्शंस में रीडिंग्स थे वो थोड़े ऊपर से बातचीत हुई है, डिटेल में हमारी टीमें काम कर रही है उस पर। राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली होती, संजय राऊत साहेब ते पत्रकार परिषदेला उपस्थित होते। एका मतदारसंघाचं उदाहरण देत त्यांनी 36,000चा आकडा उपस्थित केला होता। काल तुमच्या कर्टसी कॉलमध्ये त्या मतदानाबद्दल काय स्पेसिफिक आमचं सगळ्या मतदारसंघांबद्दल चर्चा झाली। एक महत्वाचं आहे की आपण पाहत असाल हे लाखो मतदार जे 4 महिन्यात वाढलेत, 18 वर्षापूर्वी नक्की काय झालं होतं असं की आता 18 वर्षाची मुलं मतदानाला आली की एवढी लोकसंख्या वाढली। दुसरी गोष्ट म्हणजे 76 लाख मतदार जे शेवटच्या तासात वाढलेले आहेत। आंबेडकर साहेबांनी पण आता केस फाईल केलीच ना, त्यांना हायकोर्टकडून ऑर्डर मिळाली आहे की व्हिडिओ फुटेज दाखवा आणि तुम्ही टोकन्स दाखवा। वो छोटी बात है। आप देखिए उनको पता नहीं कि इंडिया अलायंस में कुछ बचा है कि नहीं, लेकिन इंडिया में और भारत में आज भी लोग ऐसे भी हैं जो लोकशाही के लिए और संविधान के लिए लड़ेंगे। और इंडिया अलायंस जो भी हमारी है, ठीक है, नेशनल लेवल के लिए है, रीजनल लेवल पे हमने सबने निर्णय किया कि कैसे लोकल टीम्स पे होता है, लोकल यूनिट्स पे होता है, लेकिन नेशनली इंडिया अलायंस संविधान के लिए, लोकतंत्र के लिए और आपके अधिकार के लिए, हमारे अधिकार के लिए, हर एक की आवाज के लिए लड़ती रहेगी। इंडिया अलायंस की लीडरशिप ये जॉइंट इंडिया अलायंस में लीडरशिप ये जॉइंट लीडरशिप है, बहुत सारे बड़े बड़े नेता है और ये सारे लोग इंडिया अलायंस की लीडरशिप है, कोई एक नेता नहीं है, सारे लोग एक साथ काम कर रहे हैं। और ये लीडरशिप की लड़ाई नहीं है, ना ये ईगो की लड़ाई है, ना ये सत्ता प्राप्त की लड़ाई है, ये लड़ाई देश के हित की लड़ाई है। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या जो नियुक्त करतात अधिकारी, त्याच्यामध्ये कायद्यामध्ये शरद पवार जी ये ऑनर करते हैं एकनाथ शिंदे को दिल्ली में एक इवेंट में, तो क्या ये रिफ्लेक्ट करता है कि शरद पवार जी का जो स्टांस है शिवसेना दूसरे पक्ष की तरफ, एकनाथ शिंदे पक्ष की तरफ, वो सॉफ्ट हो रहा है? और क्या ये आपके लार्जर जो इंडिया अलायंस में दरार है उसको भी रिफ्लेक्ट करता है? आप कैसे देख रहे हैं? देखिए, एक तो उनकी उम्र और जो सीनियोरिटी उस पर मैं बात नहीं करूंगा, लेकिन हमारा जो प्रिंसिपल है कि जो भी महाराष्ट्र के खिलाफ काम करता है, जो भी महाराष्ट्र के हित के खिलाफ काम करता है, और अगर आप महाराष्ट्र इतने बड़े राज्य के खिलाफ काम करोगे, जाहिर सी बात है देश पे इसका इम्पैक्ट होता ही है, नेगेटिव इम्पैक्ट देश पे भी होता है। तो जो महाराष्ट्र द्रोही है वो देशद्रोही भी होता है। उन्होंने सिर्फ ना हमारी पार्टी को तोड़ा है, ना परिवार को तोड़ने की कोशिश की है, लेकिन महाराष्ट्र की जो रीढ़ की हड्डी इंडस्ट्रियलाइजेशन उसे तोड़ी है। अगर आप देखें तो किसानों की आत्महत्या ज्यादा बढ़ी है तो इनके समय में बढ़ी है। काफी सारे किसान आंदोलन हो, महिलाओं पे अत्याचार हो, युवाओं की बेरोजगारी हो, पिछले 2-2.5 सालों में जितनी बढ़ चुकी है, ये देशद्रोह है, ये महाराष्ट्र द्रोह है। और ऐसे गंदे काम करने वाले इंसान का कभी भी हम सत्कार नहीं करेंगे, ये हमारा प्रिंसिपल है। उनके प्रिंसिपल्स के बारे में मैं कुछ नहीं कहूंगा क्योंकि मैं बहुत जूनियर हूं उनके करियर के हिसाब से भी और उम्र के हिसाब से भी। चर्चा करते हो, अजित पवारांना भेटले, त्यांचं अभिनंदन केलं, तेव्हा आम्ही काय कुठला आक्षेप घेतला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। हम अगर आप देखें तो सारी जो बातें हैं वो पब्लिकली करते हैं, कभी भी हमने उनका अभिनंदन नहीं किया। हम अभी भी कह रहे कि ये इलेक्शन चोरी का इलेक्शन है, लेकिन जो काम है, जो जनता के काम है, जाहिर सी बात है वो उनके सामने रखेंगे। लेकिन हमारे कोई भी व्यक्ति गद्दार एकनाथ शिंदे के पास नहीं जाएगी। केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये जे आयुक्तची नियुक्ती होती त्याच्यामध्ये कायद्यात बदल करण्यात आला। आता तर म्हणतात की मतदानाच्या ठिकाणी जे सीसीटीव्ही फुटेज आहे इलेक्ट्रॉनिक, तेही उमेदवाराला दिलं जाणार नाही। एवढे मोठे बदल होत असताना विरोधी पक्षांची भूमिका सॉफ्ट का पाहायला मिळते? सॉफ्ट म्हणजे अजून काय करायचं? आंदोलनं करतोय आम्ही, पार्लमेंटमध्ये विषय घेतोय, कोर्टात विषय घेतलेला आहे। तुम्ही एक विचार करा, चीफ इलेक्शन कमिशनचा जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला, सीजीआयने दिलेला, तो भाजपने बदलून घेतला। आता तुम्ही ऐकतोय की आता भाजपचे अध्यक्ष, प्रधानमंत्री आणि जे त्यांचे सेक्रेटरी असतील हे तिघं ठरवणार की निवडणूक आयोग कोण आहे, म्हणजे विरोधी पक्ष पण घेणार नाही। तुम्हाला सांगतो, एक आपण मीडिया म्हणून विषय घेत आहात, आम्ही इकडे विषय घेत आहात, तर तुम्हाला 2 उदाहरणं देतो। महाराष्ट्रात पहिलं उदाहरण आहे बीडचं, दुसरं उदाहरण आहे परभणीचं। आंदोलनं रस्त्यावर होतात, आक्रोश मोर्चे निघतात, लॉंग मार्च निघतात, मीडियामधून पण सगळे पुरावे निश्चित, सगळं काही पुरावे घेऊन आपण दाखवत आहे की कोण कोण याच्यात दोषी आहे। मुख्यमंत्री ऐकतायत का? भाजप ऐकताय का? मग सॉफ्ट आणि हार्ड मध्ये स्टॅन्स हा तुम्ही पण असेल, आम्ही पण असेल, कोणी सिव्हिल सोसायटी म्हणून पण असेल, कितीही काही आपण घेतला तरी जे सत्तेत चोरी करून निवडणूक बसलेले आहेत
ते उत्तर काय देतात ह्याच्याकडून आपण अपेक्षा ठेवली पाहिजे की नाही? आदित्य ठाकरेजी, मला एक प्रश्न असा आहे की महाविकास आघाडी म्हणून तुम्ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहात की एकला चलो? मी तुम्हाला एक सांगतो, महाविकास आघाडी म्हणून पहिलं आमचं भूमिका हीच राहील की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर तर करा. आदित्य जी, आपकी पार्टी के आधिकारिक प्रवक्ता की तरफ से कहा गया, संजय राउत जी भी बैठे हैं, उन्होंने कहा कि ऐसे अवार्ड खरीदे और बेचे जाते हैं, उस पर राजनीति बहुत ज्यादा शुरू हो गई है. ज्योतिरादित्य सिंधिया ने सवाल खड़ा किया कि आप लोग मराठा समाज में अपना जो आधार है वो खो चुके हैं. देखिए, जो पार्टी बदलू है वो हमें ना ये सीख दे, जो खुद की सीट खो चुके थे, फिर सीट चाहिए थी इसलिए उन्होंने पार्टी बदली. जिन्होंने सब कुछ एक पार्टी से लिया, जिनके परिवार ने सब कुछ एक पार्टी से लिया, वो दूसरे पे ना कमेंट करे, क्योंकि पार्टी बदलने के बाद कोई अधिकार नहीं रहता. जो आन बान शान की बात करते हैं वो महाराष्ट्र से सीखे और मध्य प्रदेश से भी सीखे, और उन व्यक्तियों से सीखे जो सबसे कठिन परिस्थिति में भी लड़ते हैं अपने लोगों के हित के लिए. पार्टी नहीं बदलते. आदित्य जी, आपकी पार्टी तोड़ने के प्रयास अभी भी जारी है, तो आपका जो अरे करते रहे, वो पार्टी तोड़ते रहे, लेकिन मेरे राज्य के बारे में या मेरे देश के हित के बारे में तो कुछ काम करे. आज भी झगड़े जो चल रहे हैं तीनों पार्टी में, जो एक गद्दार गुट है, दूसरा चोरी का गुट है और तीसरा जो भाजपा है, किस पे झगड़े चल रहे हैं? कौन सा बंगला किसको मिलेगा मंत्री का, कौन सी गाड़ी किसको मिलेगी, गाड़ी का नंबर क्या होगा, कौन जिला का पालक मंत्री, कौन मालक बनेगा, कौन पालक बनेगा? क्या ये झगड़े हो सकते हैं? झगड़ना है तो इस पे झगड़िए ना कि 2100 मिलने चाहिए कि 2300 मिलने चाहिए. लाड़की बहना योजना, उसका क्या अमल हुआ है अभी भी? तो इस पे झगड़िए. चलो हम भी साथ देते हैं उसका. लाडली बहन और ऐसी कई सारी योजनाओं को बिल्कुल चुनाव से पहले घोषित करके इस स्कीम का जो फायदा है वो राजनीतिकरण के साथ. अगर आपको याद होगा तो मैंने ये चुनाव के दरमियान भी कहा था कि कहीं ना कहीं किसी कोर्ट में जाके भाजपा ये स्कीम्स को बंद करने वाली है. आज ये पिटिशनर कौन है मुझे पता नहीं, ये सुमोटो है मुझे पता नहीं, लेकिन यही भाजपा का तंत्र है. शायद बिहार के इलेक्शन के बाद और महाराष्ट्र में जो लोकल बॉडी इलेक्शंस है उसके बाद ये जो लाडली बहना है, लाडला भाऊ है, ये सारे स्कीम्स भाजपा ही बंद करेगी, क्योंकि ये भाजपा का मोडस ऑपरेंडी है. मराठी पॅरासाइट्स बनवताय तुम्ही लोकांना, हे लाडकी बहीण योजना वेगवेगळ्या असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं. बघा, मी तुम्हाला एक सांगतो, योजना ह्या महत्वाच्या असतात, कारण लाडकी बहीण अर्थात महिलांना आधार देते आणि आम्ही 3000 रुपये देणार होतो. भाजपने तिथे 2500 सांगितलं, आता माहित नाही त्यांचा मुख्यमंत्री ठरला नाहीये, पण पहिल्या आठवड्यात यमुना साफ होणार आहे, 2500 सुरू होणार आहे, अजून खूप काही गोष्टी होणार आहेत, प्रदूषण मुक्त दिल्ली होणार आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 2100 देऊ. माझी तर मागणी ही राहील की योजना बंद करण्याच्या आधी, भाजपा बंद करण्याच्या आधी 2100 तर द्या, आणि जेवढी इन्स्टॉलमेंट तर निवडणुकीपासून आतापर्यंत आहेत त्याची 2100 तर 1 इन्स्टॉलमेंट मध्ये द्या. आदित्यजी, एक छोटा प्रश्न असा आहे की राज्याचे एक मंत्री म्हणतात, जर सरपंचांना निधी हवा असेल तर त्यांनी भाजपमध्ये यावं. महाविकास आघाडीच्या आणि तुमच्या पक्षाच्या काही सरपंचांना आम्ही निधी देणार नाही. बरोबर आहे. आता तुम्हीच ठरवा हे राज्य चाललंय कुठे आणि कसं आणि कोण असं चालवतं राज्य. आमच्या वेळी असं कधी झालं नव्हतं. आणि मग ही जी एक इन्सिक्युरिटी आहे ना, ही एवढ्यासाठीच आहे कारण भाजपला पण माहिती आहे की महाराष्ट्राची निवडणूक हे स्वतःच्या ताकदीवर जिंकलेले नाहीयेत. निवडणूक आयोगाचा आशीर्वाद त्यांच्यासोबत नसता. काय हाताची गरज त्यांना पण आहे, पण तो निवडणूक आयोगाचा हात घेतात, काँग्रेसचा हात घेत नाही. निवडणूक आयोगाचा हात त्यांच्यासोबत नसता तर ती ही निवडणूक जिंकले नसते. आखरी सवाल, सर, इंडिया गठबंधन की अगली बैठक कब होगी? राहुल गांधी साहब की कोई बातचीत? जल्द से जल्द होगी. चले, थँक्यू. आता थोडा वेळ 12:30 पण आता कदाचित लवकर. पण ठाकरेंच्या शिवसेनेची ही पत्रकार परिषद आपण ऐकत होतो. आदित्य ठाकरे बोलत होते, कुणी कुणाचं कौतुक करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असं महत्त्वाचं विधान आदित्य ठाकरे यांनी केलं. लोकांच्या प्रश्नांकडे हे लोक पाहणार आहेत की नाही असं म्हणत त्यांनी राज्यासह केंद्र सरकारवर देखील हल्लाबोल केला. भारतीय जनता पक्षावर त्यांनी हल्लाबोल केलेला आहे. तर यासोबतच कुणी कुणाचं कौतुक करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. आदित्य ठाकरेंची ही पत्रकार परिषद आपण ऐकत होतो. लोकांच्या प्रश्नांकडे हे लोक पाहणार आहेत की नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात देखील त्यांनी महत्त्वाचं भाष्य केलेलं आहे. यासोबतच भारतीय जनता पक्षावर आदित्य ठाकरे यांनी टीका केलेली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.